सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात माझ्या विद्यार्थी मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2, द फर्स्ट पोएम ऑफ आवर युनिट. सो मित्रांनो, ही कविता आपल्या दुसऱ्या युनिटची पहिली कविता आहे व ही खूप सुंदर कविता आहे. तर चला आपण पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला येथे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर चला आपण याचे उत्तरेही पाहूयात. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, डू यू थिंक दॅट हॉबी गिव्हज अस प्लेजर? म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या मते छंदामुळे आपल्याला आनंद मिळतो का? तर चला याचे उत्तर पाहूयात. येस, आय थिंक दॅट हॉबीज गिव्हज अस प्लेजर. म्हणजे हो, मला वाटते की छंद आपल्याला आनंद देतात. तर मित्रांनो, दुसरा क्वेश्चन असा आहे की व्हॉट आर युअर हॉबीज? म्हणजे तुमचे छंद कोणते आहेत? तर याचे उत्तर असे असेल की माय हॉबीज आर रीडिंग स्टोरी बुक्स, ड्रॉइंग अँड प्लेइंग क्रिकेट. म्हणजे गोष्टींची पुस्तके वाचणे, चित्रकला आणि क्रिकेट खेळणे हे माझे छंद आहेत. तर चला मित्रांनो, आपल्या सुंदरशा कवितेकडे एकदा चलूयात. तर मित्रांनो, इथे सांगितलेले आहे लिसन, सिंग अँड ऍक्ट. मी तुम्हाला सर्वप्रथम ही कविता एकदा सुंदररित्या वाचून दाखवतो, मग नंतर आपण याचा अर्थ जाणून घेऊयात. Once upon a time, I got a little rhyme. I set it on the floor, but it ran right out the door. I chased it on my bicycle, but it melted to an icicle. I scooped it up in my hat, but it turned into a cat. I caught it by the tail, but it stretched into a whale. I followed it in a boat, but I changed into a goat. I fed it tin and paper, it became a tall skyscraper. Then it grew into a kite and flew far out of sight. तर मित्रांनो, अशी आहे ही आपली सुंदरशी कविता. तर याचे लेखक आहेत इव्ह मॅरियम. तर मित्रांनो, चला आपण याचा अर्थ पाहूयात. वन्स अपॉन अ टाइम आय कॉट अ लिटल राईम. म्हणजे एकेकाळी मी एक छोटीशी यमक पकडली. आय सेट इट ऑन द फ्लोर, बट इट रॅन राईट आउट द डोर. म्हणजे मी तिला जमिनीवर ठेवले, पण ती लगेच दारातून पळून गेली. आय चेस्ड इट ऑन माय बायसिकल, बट इट मेल्टेड टू अन आयसिकल. म्हणजे मी तिला माझ्या सायकलवरून पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती वितळून बर्फांच्या कडीमध्ये बदलली. मी तिला माझ्या सायकलवरून पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती वितळून बर्फांच्या काडीमध्ये बदलली. आय स्कोप्ड इट अप इन माय हॅट, बट इट टर्न्ड इनटू अ कॅट. म्हणजे मी तिला माझ्या टोपीत उचलले, पण ती मांजरात बदलली. आय कॉट इट बाय द टेल, बट इट स्ट्रेच इनटू अ व्हेल. म्हणजे मी तिला तिच्या शेपटीने पकडले, पण ती मोठ्या व्हेल माशात बदलली. आय फॉलोड इट इन अ बोट, बट इट चेंज्ड इनटू अ गोट. म्हणजे मी तिचा पाठलाग होडीत केला, पण ती शेळीत बदलली. व्हेन आय फेड इट टिन अँड पेपर, इट बिकम अ टॉल स्कायस्क्रेपर. म्हणजे मी तिला टीन आणि कागद खायला दिले, तर ती उंच गगनचुंबी इमारतीत बदलली. देन इट ग्रीव इनटू अ काइट अँड फ्ल्यू फार आउट ऑफ साइट. म्हणजे मग ती पतंगात बदलली आणि खूप दूर उडून गेली. तर मित्रांनो, असा आहे या कवितेचा अर्थ. तर मित्रांनो, इथे खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत व हे आपल्याला रिपीट करायलाही सांगितले आहेत. तर चला मी तुम्हाला वाचून दाखवतो व याचा अर्थ मी स्क्रीनला साईडवर देत आहे, ते तुम्ही पहा व माझ्या पाठीमागे पुन्हा म्हणा. फर्स्ट वर्ड आहे आयसिकल, दुसरा वर्ड आहे स्कोप्ड, तिसरा वर्ड आहे स्ट्रेच्ड, चौथा वर्ड आहे स्काय स्क्रेपर व 5वा वर्ड आहे साईट. अर्थ. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या कवितेचे क्वेश्चन आन्सर्सही पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.